अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा प्रश्न आहे, आपण मेहनत करूनही आपल्याला फळ मिळत नसेल तर हे उपाय करा मित्रांनो, नशीब आपले खुलतील, आपल्या व्यवसायात प्रगती होऊ लागेल। मित्रांनो, आपण खूप काही मेहनत करतोय पण आपल्याला फळ मिळत नाही, आपल्या व्यवसायात प्रगती होत नाही, असे का होते मित्रांनो आपल्यासोबत? असे जर होत असेल तर आपण काय करावे मित्रांनो? त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल, आणि चॅनलला एक लाईक करा मित्रांनो। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, एक लाईक करा। चला तर आपण बोलूया आपल्या विषयाकडे। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय आहे, आपण खूप मेहनत करतो तरी आपल्याला फळ मिळत नाही मित्रांनो। बरेच लोक खूप कष्ट करतात मित्रांनो, अनेकदा आपण कष्ट करतो तरी त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही, यश मिळत नाही मित्रांनो। आपण असे काम केल्यानंतर आपण हे बघा, आपण खूप काही कामे करतो जीवनामध्ये, अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे आपल्याला जावे लागते मित्रांनो। कोणतेही कामात आपल्याला यश मिळत नाही, कोणतेही कामामध्ये यश मिळत नाही, आपल्याला साथ मिळत नाही। व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये खूप मेहनत करतो, खूप मेहनत करूनही तसे आपल्याला फळ मिळत नाही मित्रांनो। प्रत्येक क्षेत्रामध्ये नुकसान सहन आपल्याला करावे लागते। यामुळे जीवनात इतर क्षेत्रातही विपरीत परिणाम दिसून येतात मित्रांनो। कुटुंबामध्ये एकापेक्षा एक भांडणे, तक्रार, हे खूप मतभेद मित्रांनो, घरामध्ये मतभेद चालू असतात। व्यक्तीचा स्वभावही चिडचिड बनत चालतो मित्रांनो। हे बघा, त्यामुळे आपण काय करणार आहोत, हे बघा, नशीब तुमच्या बाजूने नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे नशीब झोपलेले आहे का मित्रांनो, आपण खूप मेहनत करूनही आपल्याला योग्य फळ मिळत नाही, तर आम्ही तुम्हाला ज्योतिषी शास्त्रानुसार आपण काही उपाय करायचे आहे मित्रांनो। आपल्या ह्या उपायाने तुमचे झोपलेले नशीब जागृत होतील मित्रांनो। झोपलेले नशीब जे आहे ते आपले जागे होतील मित्रांनो। त्यामुळे बघूया आपल्याला काय कामे करायची आहे। हे बघा मित्रांनो, या मागील कारण काय असू शकतं मित्रांनो, आपल्यासोबत असं का घडत आहे? हे बघा मित्रांनो, आपल्याला खूप राग येतो, खूप चिडचिडपणा येतो मित्रांनो, तर आपल्याला राहू आणि मंगळामुळेही असे घडू शकते, किंवा अनेक वेळ पितृदोषही असू शकतो, त्यामुळेही असे घडू शकते बघा मित्रांनो आपल्यामध्ये। तर त्यासाठी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे मित्रांनो। आजपर्यंत आपण असे उपाय कुठेही पाहिलेले नाही मित्रांनो, अतिशय प्रभावी उपाय मित्रांनो, प्रत्येकाने करायचे, अतिशय बिगर खर्ची उपाय आहे मित्रांनो, सर्वांनी हे उपाय करायचे आहे। हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या वजनानुसार, हे बघा मित्रांनो, आपल्याला करायचं काय, आपले वजन करायचे आहे मित्रांनो। आपले वजन जेवढेच आहे तेवढेच तीळ आपल्याला, जेवढे वजन आपले आहे तेवढी तीळ आपल्याला दान करायची आहे मित्रांनो। जर तुमच्या क्षमता नसेल, एवढे तुमच्याकडे पैसे नसेल मित्रांनो, तुमची परिस्थिती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ना, आपल्याला आपल्या वजना एवढी तीळ आपल्याला दान करायची आहे। जर आपली परिस्थिती नसेल मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे? हे बघा, तर आपल्याला त्यासाठी दुसरा एक उपाय मी सांगणार आहे मित्रांनो। हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुठल्याही मंदिराची आपल्याला दररोज आपल्याला सेवा करायची आहे मित्रांनो। असा एकही दिवस जाऊ द्यायचा नाही, सेवा करायची आपल्याला कुठल्याही मंदिराची, म्हणजे सेवा करायची म्हणजे मित्रांनो, तिथे जायचं आहे, तिथे झाडून घ्यायचं आहे, तिथे फरची पुसायची आहे मित्रांनो, तिथला दिवा लावायचा आहे, तिथे अगरबत्ती लावायची आहे, एवढी सेवा रोज करायची आहे मित्रांनो आपल्याला।
आपल्या वजना एवढी तीळ आपण दान करू शकत, आपल्याकडे नाही, आपली परिस्थिती तशी नाही आहे मित्रांनो. तर आपल्याला एखाद्या मंदिराची सेवा सुरू करायची आहे रोज सकाळी मित्रांनो. आणि हे बघा आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला एकदम छोटी बिगर खर्ची सेवा आहे मित्रांनो, बिगर खर्ची उपाय सर्वांनीच करायचा आहे. हे बघा मित्रांनो, दररोज आपल्याला पिपळाच्या झाडाला पाणी द्यायचं आहे. बघा मित्रांनो, पिपळाच्या झाडाला पाणी द्यायचं आहे. खूप अतिशय प्रभावी सेवा आहे मित्रांनो. पिपळाच्या झाडाला पाणी द्यायचं आहे आणि एखाद्या नदीच्या काठी आपल्याला दररोज नदीच्या काठी नदी काठापासून जर दूर असेल मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, गंगाजल आपल्याला गंगाजल कुठूनही आपल्या गंगाजल असते बघा मित्रांनो, 2 थेंब आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे मित्रांनो. आणि नाही तर आपल्याला नदी असेल तर तिथे रोज आपल्याला अंघोळ करायचे, स्नान करायचं आहे मित्रांनो. बघा आपल्याला या ठिकाणी नदीच्या काठी आपल्याला जाऊन आपल्याला स्नान करू शकतो मित्रांनो, आणि किंवा अंघोळ करू शकतो. नाही आपल्याजवळ नदी नसेल मित्रांनो, तर हे बघा आपल्याला गंगाजलचे 2 थेंब आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे मित्रांनो, आणि रोज आपली प्रार्थना आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर तुमचे आयुष्य सुधारतील मित्रांनो. हळूहळू तुमचे आयुष्य सुधारतील, वाईट दिवस तुमचे हळूहळू कमी होतील मित्रांनो. फक्त छोटीशी माहिती आहे मित्रांनो, अतिशय प्रभावी माहिती आहे मित्रांनो. प्रत्येकानेच ह्या माहितीचा फायदा घ्यायचा आहे, प्रत्येकानेच ही माहिती करायची आहे. बघा मित्रांनो, खूप छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.